त्यामुळे उत्पादकतेत वाढ होतोय, ज्याच्यामध्ये एक प्रकारे त्याची जी काही इनपुट कॉस्ट आहे ती आपण कमी करू शकतो। तर अशा शेतकऱ्यांना निवडून दरवर्षी किमान 5 शेतकऱ्यांना मानक कृषी संशोधक अशा प्रकारची पदवी आपण दिली पाहिजे, असं मी आज सगळ्या विद्यापीठांना विनंती केलेली आहे। माननीय कृषी मंत्री जे आहेत ते या विद्यापीठांचे चान्सलर असतात, त्यामुळे ते स्वतः याच्यामध्ये लक्ष घालतील। एकूणच आमचा प्रयत्न आहे की कृषी क्षेत्रामध्ये शाश्वतता यावी आणि तिथली इन्व्हेस्टमेंट वाढावी। आज त्याचसोबत आम्ही सेलूच्या 132 केवीच्या केंद्राचं देखील त्या ठिकाणी एक त्याची सुरुवात केलेली आहे आणि आपलं जे काही मेडिकल कॉलेज आहे जे आपण आता तयार करतो आहोत त्याचंही भूमिपूजन आम्ही केलेलं आहे। केंद्र सरकारनं शेती हमी भावामध्ये मोठी वाढ केली, शेतकऱ्यांसाठी किती मोठा दिलासा? मला असं वाटतं की खूप आनंदाची गोष्ट आहे की काल केंद्र सरकारने जी आपली महत्त्वाची पिकं आहेत याच्यामध्ये अतिशय चांगली अशा प्रकारची हमी भावामध्ये वाढ केलेली आहे। निश्चितपणे याचा शेतकऱ्यांना फायदा होईल आणि जेव्हा केंद्र सरकार हमी भावात वाढ करतं तर त्याचा एक मार्केट इंटरव्हेन्शनमुळे मार्केटवरही त्याचा परिणाम होतो, त्याच्यामुळे बाहेरही मग त्या पद्धतीनं जी काही त्याच्या किमती आहेत त्या वाढत जातात आणि म्हणून फार चांगल्या प्रकारचा निर्णय आम्ही याचं स्वागत करतो। 20 वर्ष काँग्रेसमध्ये असलेले सत्यजित तांबे राहुल गांधींवरती टीका करतायत की ते कार्यकर्त्यांना भेटत नाहीत म्हणून। बघा, हे सगळं जे काही कार्यकर्ते आहेत हे त्यांचा अनुभव सांगतायत। आता शेवटी काँग्रेसची जी काही परिस्थिती आज झाली त्याला काही तर कारणं असतील, त्यामुळे ती काय कारणं आहेत हे हळूहळू आता त्यांचे कार्यकर्ते जे जुने कार्यकर्ते आहेत ते आता सांगू लागले। तर परभणीच्या विकासाचा अनुशेष बाकी आहे, दिदींना पालकमंत्री केले, पण काय आज जाहीर होणार किंवा या प्रश्नांकडे लक्ष देणार? नाही, जाहीर काय, आम्ही आता मेडिकल कॉलेजचं भूमिपूजनच या ठिकाणी केलं आणि आपल्याला माहिती आहे की किती अडचणीतनं ते मेडिकल कॉलेज तयार झालं, ते कशा प्रकारे ॲक्च्युली अमान्य करण्यात आलं होतं। मग आपण केंद्र सरकारकडे पुन्हा गेलो, केंद्र सरकारला ते समजवलं, त्याचं पुन्हा इन्स्पेक्शन केलं, त्याला नंतर निधी आपण उपलब्ध करून दिला। त्यामुळे मी एवढंच आश्वस्त करतो, ज्या घोषणा केलेल्या आहेत त्या सगळ्या पूर्ण करू।